तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आरोपी दादर रेल्वे स्थानकाकडे जातानाचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। आरोपीने दादरमध्ये हेडफोन खरेदी केले आणि त्यानंतर तो रेल्वे स्थानकाकडे गेलेला होता आणि त्याच दरम्यानचं हे सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय। आरोपीने बरोबर सकाळी 9 वाजता हेडफोन खरेदी केलेले होते आणि एका सीसीटीव्ही मध्ये तो कैद झालेला होता आणि त्यानंतर तो या ठिकाणाहून दादर रेल्वे स्थानकाकडे गेला। त्या दरम्यानचा देखील सीसीटीव्ही आता हाती लागलेला आहे। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणाहून हा आरोपी गेलेला होता त्या दरम्यानचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत आणि त्याच दरम्यान आणखी एक सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलेला आहे। दादर रेल्वे स्थानकाकडे जातानाचा हे सीसीटीव्ही समोर आलेले आहे। सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा आरोपी दादरकडे आलेला होता आणि दादरमध्ये त्यानं एक हेडफोन देखील खरेदी केले आणि त्याच दरम्यानचं हे सीसीटीव्ही हाती लागलेलं आहे। या ठिकाणी त्यानं हेडफोन खरेदी केल्यानंतर हा आरोपी दादर रेल्वे स्थानकाकडे गेलेला होता आणि त्याच दरम्यानचं सीसीटीव्ही आता पोलिसांच्या हाती लागलंय। तपासाला वेग आलेला आहे। पोलिसांचे 15 पथकं या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात। आरोपी ज्या ज्या ठिकाणी गेलेला होता त्या त्या ठिकाणचे सध्या सीसीटीव्ही तपासले जातात आणि या आरोपीचा शोध घेतला जातोय। दादरमध्ये त्यानं एका मोबाईलच्या दुकानामध्ये जाऊन हेडफोन खरेदी केले आणि त्यानंतर या ठिकाणाहून आरोपी थेट रेल्वे स्थानकाकडे गेलेला होता आणि त्याच दरम्यानचं हे सीसीटीव्ही आहे।